नमस्कार. आज आपण अतिशय हलका फुलका असा मुरमुऱ्याचा नाश्ता बनवणार आहोत, जो वजन कमी करण्यासाठी खूप लाभदायक असतो. म्हणतात की 100 ग्राम मुरमुऱ्यामध्ये 90 ग्रॅम कार्बोदक असतात, जे शरीरास ऊर्जा देतात. वजनाला अतिशय हलके फुलके हे मुरमुरे हाडांची ताकद वाढवायला खूप मदत करतात. वजन कमी करण्यासाठी मुरमुरे खाणे खूप लाभदायक ठरलेलं असतं. म्हणून आपण काय केलं, आज मुरमुऱ्याचा नाश्ता बनवतो. त्यासाठी आपण एक वाटी मुरमुरे भिजवून साईडला ठेवलेले आहे. आणि आपण काय करणार नाही, एक छोटंसं गाजर कट करून घेतलं आहे आणि एक छोटासा मीडियम साईजचा आपण कांदा कट करून घेतो आहे आता. आणि कढीपत्ता घेतलेला आहे आपण. आणि काय केलं ना, आपण जे मटार आहे ना, मटार आणि स्वीटकॉर्न थोडेसे बॉईल करून ठेवले साईडला. आणि आता आपण काय करणार ना, कांदा व्यवस्थित बारीक कट करून घेणार. आणि सेम म्हणजे आता मिरची आपण छोटे छोटे पीस त्याच्यामध्ये कट करून घेणार. हा नाश्ता आहे ना, लवकर बनतो आणि खायला पण खूप हलका फुलका असतो. आणि मुरमुरे म्हणजे कशा 2 ते 3 मिनटात हा नाश्ता कसा बनवून तयार होतो. तुम्ही मुलांच्या डब्यालाही सकाळी सकाळी लवकर पटकन उठून असं नाही का, खूप छान टेस्टी, मुलंही खूप आवडीने खातात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ट्राय करण्या अगोदर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आपलं चॅनल, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील. आता आपण काय केलं ना, हे बघा, मटार आणि स्वीटकॉर्न आपण बॉईल करून बाजूला ठेवलं आहे. आता आपण एक कढाई ठेवली गॅसवरती. त्यावरती 2 टेबलस्पून आपण तेल टाकलं आहे. आता तुम्ही तूप तेल काहीही वापरू शकता, काहीही हरकत नाही आहे. आता आपण याच्यामध्ये काही जिरं टाकलं आहे अर्धा चम्मच आणि 2-4 कढीपत्त्याची पानं. आता जो चिरलेला कांदा होता ना, तोही आपण त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आता या पद्धतीने आपण तो फ्राय केला. आणि टेस्ट अकॉर्डिंग आपण काय करणार ना, त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचे तुम्हाला. मी थोडेसेच मुरमुरे, एकच वाटी मुरमुरे, तर मी त्या पद्धतीने मीठ वापरलेलं आहे. आणि आपण आता काय करणार ना, आपण कट करून मिरच्या ठेवल्या ना, त्या आपण कढाईमध्ये टाकणार फ्राय करायला. आणि आपण मिरची टाकलेलीच, त्यामुळं काय करणार, आपण लाल मिरची पावडर आपण थोडंसं टाकणार आहे, जेणेकरून आपल्या जो मुरमुरा आहे त्याला छानपैकी कलर येईल. आता आपल्याला जे मटार आणि स्वीटकॉर्न आहे ना, ते त्याच्यामध्ये थोडेसे नॉर्मल फ्राय करून घ्यायचे. आणि त्याच्यातच आपल्याला गाजर टाकायचं आहे कट केलेला. आणि त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. हे बघा, या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आता आपले मुरमुरे छान भिजलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं ना, जे मुरमुरे आहे ते आपल्याला कढाईमध्ये टाकून द्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याला. हे बघा, या पद्धतीने किती सुंदर दिसतंय ना खायला. मुलाला डब्याला दिलं ना तुम्ही, बघा मुलं पूर्ण डब्बा तुमचा संपवून घरी येणार. मी नेहमी बनवून देते, आठवड्यात 1-2दा तरी माझ्या मुलीला आणि मुलाला बनवून देते हा नाश्ता डब्यामध्ये सकाळी. हे बघा, तुम्ही खूप हलका. आणि झाल्यानंतर काय करायचं ना, आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचं. आणि नंतर काय करायचं, आपल्याला लास्टला थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं त्याच्यामध्ये. हे बघा, या पद्धत किती सुंदर दिसतोय बघा. खायला खूप भन्नाट लागतोय. नक्की ट्राय करा तुम्ही. हे बघा, आपला नाश्ता आता तयार झालेला आहे, मुरमुरा. पटकन तुम्ही टी टाईमसाठी, मतलब दुपारी 4 वाजेच्या टायमाला पण तुम्ही हा नाश्ता करून रेडी ठेवू शकता चहा टायमाला. हे बघा, आपला मुरमुरा किती सुंदर दिसतोय ना. नक्की ट्राय करा. बाय बाय. एन्जॉय.